हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. आज ह्या कार्यक्रमात आपल्याबरोबर एक अशा तारका आहेत. तारका म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन त्या आहेत अढळ ध्रुव तारा. कारण 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केलेली आहे. मला नको, तुमच्या त्या बंड्याला सांगा माझ्या आळवाची खाद मला चांगली ठाऊक आहे. अभिनय असो, संगीत असो, गाणं असो, आपल्या अभिनयाने आणि गाण्याने त्यांनी आज. नमस्कार फैयाज ताई. नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या ह्या मंचावर. आणि अर्थातच हा मंच तुमच्या अगदी परिचित आणि जिव्हाळ्याचा आहे, सह्याद्रीचा मंच असं मी म्हणेन. आणि मला एक सुरुवातीलाच खूप मला असं वाटतं की एवढी वर्ष तुम्ही काम करताय रंगभूमीवर असो, चित्रपटांमध्ये तुम्ही कामं केलेली आहेत. तुमची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, आणि मला खरंच त्याचं इतकं आश्चर्य वाटतं की तुम्हाला सगळी नावं माहिती असतात, गाण्यांच्या ओळी माहिती असतात. आणि हे सगळं ऐकताना आम्हाला खरंच खूप मजा वाटते. आणि तुमचा हा सगळा जो पट आहे तो आपण आजच्या कार्यक्रमातून उलगडून दाखवणारच आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ना तुमच्याकडून आम्हाला काही छान गाण्याच्या ओळी ऐकायला मिळाला तर मजा येईल. काय ना मृण्मयी, गायला काहीच हरकत नाही आहे. वेगवेगळ्या जॉनर्समधनं मी गायल्यामुळे नाट्यसंगीत पण आहे, लावण्या पण आहेत, अभंग पण आहेत, सगळंच आहे. तर मला आता तू म्हणालीस म्हणून मला असं वाटतं की दार्व्हेकरांची जन्मशताब्दी सुरू आहे, आता सुरू झाली आहे म्हणजे. आणि शिरवाडकरांचं नाटक, त्यातली माझी भूमिका जुलेखा, ती गाजली, लोकांना आवडली. त्याच्यातलं जे शिरवाडकरांचं जे चार होत्या पक्षिणी ते लोकांनाही आवडतं. तर मी एखादं कडवं किंवा 4 ओळी सुरुवातीला म्हणून मी तुला म्हणून दाखवते. जरूर जरूर. चार होत्या पक्षिणी त्या, चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी, चार कंठी बांधलेली, एक होती साखळी, चार होत्या पक्षिणी त्या. आ आ आ. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. आणि तुम्ही अभिनय क्षेत्रात इतकी वर्ष काम केलं, त्याचबरोबर तुमचा गळाही जपलात. म्हणजे गाणं आणि अभिनय हे दोन्ही तुम्ही इतकी वर्ष एकत्र केलंय. म्हणजे पण मी जुनी नाटकं केली नाही मृण्मयी. मी प्रांजळपणे सांगायचं म्हणजे जी बालगंधर्वांची म्हणूया आपण, त्या पठडीची जी नाटकं होती मी ती केली नाही. त्यालाही कारण होतं की त्या काळामध्ये सुहासिनीबाई होत्या, कान्होपात्राबाई होत्या, सगळे चांगले चांगले गाणारे होते, नाटकात कामं करणारे. तर मला असं वाटायचं की नाही, आपण ह्या नाटकांमध्ये मी काम केलं संगीत नाटक, तर मी बालगंधर्वांचीच पदं गाते असं होईल. म्हणून मी त्या जुन्या नाटकांना हात नाही लावला कधी. म्हटलं आपल्या आवाजातली जी गाणी आहेत मी गायलेली किंवा मी नाटकात कामं केलेली, ती जर गाणी लोकांना आवडली, गाजली, तर आपण तीच म्हणायची आणि तीच नाटकं करायची. म्हणून मी फक्त नवीन नवीन नाटकांमधनं कामं केली. बरोबर. त्यातलं तर कट्यार तर प्रश्नच नाही. मग मी अनेक नाटकं केली. गोरा कुंभार केलं, वीज म्हणालीमध्ये तसं संगीत नाटक नाही आहे, पण ते शिरवाडकरांची गाणी आहेत आणि म्युझिक वसंतराव देशपांड्यांचं होतं, त्यामुळे ते मला करावं लागलं. म्हणजे आणि माझ्या जे माझ्या समोर येत गेलं मी ते करत गेले. तुम्ही गाणं शिकलाय रीतसर, शास्त्रीय संगीत तुम्ही शिकलाय. हो, म्हणजे काय झालं की खरं म्हणजे
माझ्या घरातच गाणं होतं. माझ्या आई चांगल्या गायच्या, पण आम्ही कळायला लागल्यापासून आम्हाला कधी आईने शिकवलं नाही तानपुरे गवळणीला. अच्छा. आणि का बरं? माझ्या वडिलांना आवडत नव्हतं गायलेलं वगैरे, ते सगळं बंद करूनच ते सगळं झालं होतं. त्यामुळे मग आम्हाला कधी आईने शिकवलंच नाही गाणं. पण ते म्हणतो ना, येतं ते थोडंफार माझ्यात उपजत थोडंसं होतं. आणि मी तिथे सोलापूरला राम जालिहाळ म्हणून होते, अच्छा. ते कर्नाटकातले. बरं. त्यांनी थोडंसं मला शिकवलं. मनोहर कुलकर्णी म्हणून सुगम संगीत गाणारे होते, त्यांच्याकडे मी थोडं शिकले. पंचवाडकर सर म्हणून होते बुवा, त्यांच्याकडे थोडंसं रागांची माहिती वगैरे, जुजबी जे शिक्षण असतं ना, ते माझं सोलापुरात झालं. अच्छा. पण खऱ्या अर्थानं म्हणजे जे असतं ते मुंबईत आल्यावर. बरोबर. तुम्ही 1965 मध्ये सोलापूरहून मुंबईत आलात, पण तेही नाटक करण्यासाठी आलात. हो. म्हणजे तुम्हाला आधीच तिथे नाटक मिळालं होतं आणि ते नाटक करण्यासाठी म्हणून तुम्ही हो, मुंबईत हो, आलात. हो. आणि मग त्यानंतर तुम्ही असंख्य नाटकं केली. पण तो जो सुरुवातीचा काळ होता मुंबईतला, तो कसा होता हो? अगं 65 साली आले तेव्हा मी ज्या ट्रेनमध्ये होते, समोरून माझ्या लोकल जात होती, मला भीती वाटायची. मी ट्रेनमध्ये आणि लोकल असं, ते म्हणाले अहो या लोकल आहे, त्या जात येत असतातच. आणि तसं जर मी आले असते मुंबईत तर कोण मला विचारलं असतं, नाही का. त्या सुमतीबाई धनवट्यांच्या नाटकात मी आले, त्यांनी नाटक लिहिलं, संगीत नाटक. त्यांना एक गाणारी अभिनेत्री, काम करणारी मुलगी हवी होती. आणि ज्या बाईंनी मला आणलं त्या स्वतः एकेकाळी सोहरा मोदीच्या कंपनीमध्ये कामं करणाऱ्या होत्या. आणि जुनं जेलर वगैरे, वसियतनामा, पत्थरों का सौदागर या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. आणि पूर्वीचं कसं होतं, अभिनेत्रींना गायला लागायचं, गायचं पण आणि त्यांनी काम पण करायचं ना. त्या गाणाऱ्या होत्या. त्या सोलापूरला आल्या असताना त्यांच्यासमोर मी 2 लाईन्स गाऊन दाखवलं होतं. त्या म्हणाल्या की ही मुलगी इथे गंजून जाईल, मी हिला मुंबईला घेऊन जाते. पण मी त्यावेळेला 8वीत शिकत होते, 61 साली. मी म्हणलं मला नाही यायचं, मला शिक्षणाची पण तेवढीच आवड होती. म्हणलं मला नाही यायचं, मला मुंबईला यायचं नाही, मला काम करायचं नाही, मला गायचं नाही, काहीच नाही. आणि 4 वर्षांनी मीच त्या बाईंना पत्र लिहिलं मला यायचंय मुंबईत. कारण परिस्थिती अशी आली की कोणीतरी घराबाहेर पडणं म्हणजे अर्थार्जनासाठी बाहेर पडणं गरजेचं होतं. आणि ही ऑफर होती मला सुमतीबाई धनवटेंच्या नाटकाची. म्हणून मग मी मुंबईला आले आणि पगारी मी काम सुरू केलं त्या नाटकात. तुमचं ते नाटक गीत गायले आसवांनी. हो. आणि मग त्यानंतरचा तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे काय झालं की मुंबईत त्यावेळेला फार कमी संस्था होत्या. हो. असं आज पान उघडलं की सगळी नाटकं आहेत तसं नव्हतं. अच्छा. कमी संस्था, गोवा हिंद असोसिएशन होती, ललित कला होती, पणशीकरांची अजून इस्टॅब्लिश व्हायची होती नाट्यसंपदा तेव्हा. आणि मग कोणतरी एक मुलगी आली, पणशीकरांनी त्यावेळेला अत्रे थिएटर्समध्ये काम करत होते, तोमी नवेसमध्ये. आणि मग त्यांना कळलं, मोहन वाघाने त्यांना ते पुढे जाऊन कंपनी काढली नाट्यसंपदा. तर त्यांना एक मुलगी आली सोलापूरहून, गाते चांगली, काम पण बरं करते, म्हणजे जे काही स्टेजला जी पर्सनॅलिटी लागते ते तिच्याकडे आहे, असं सगळ्यांना कळलं मुंबईमध्ये. आल्यानंतर मग मला मदनाच्या मंजुरीमध्ये विचारलं मोहन वाघांनी. आणि ती वेगळ्या वेगळ्या आहेत कथा त्या. मग मदनाच्या मंजुरीमध्ये मी नंतर काम केलं, सुरुवातीला मी नव्हतं केलं. आणि मग असं म्हणता दार्वेकरांचं हे नाटक मला अश्रूंची झाली फुले आलं. त्याच्यानंतर पणशीकर म्हणाले की ठीक आहे, मदनाच्या मंजिरीमध्ये तू काम केलं नाहीस, गीत गायले नाटक फारसं चाललं नाही त्या काळातलं. आणि मग तू म्हणे अश्रूंची झाली फुलेमध्ये एक नगण्य रोल आहे नीलमचा, छोटासा रोल आहे, पण चित्तरंजन कोल्हटकरांबरोबर आहे. अच्छा. तर तू करशील का? तर मग काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर, कोण नको म्हणणार ना. आणि मला ते म्हणाले मी तुला पगारी ठेवणार नाही या नाटकात, मी तुझी नाईट सुरू करेन. अच्छा. आणि मला मास्तर म्हणायचे की 3ऱ्या अंकामध्ये प्रभाकरला जरा वेळ आहे, ते दाढी बिडी, त्यांना गेटअप होता खूप. तर म्हणाले तू एक गाणं काहीतरी गुणगुणशील का? म्हटलं काय गुणगुण वाचतं? नाही म्हणे, असं नेल पॉलिश लावता लावता वगैरे काहीतरी असं गुणगुण, म्हणजे थोडंसं एखादं कडवं म्हण, तोपर्यंत प्रभाकर तयार होईल, मग तो येईल, मग त्यांची एंट्री असते. मग माझ्या आईला विचारलं की काय गाऊ मी. आई मला म्हणाली ते लाखों के बोल्स आहे, मी तुला शिकवते जेवढं. मग त्यावेळेला ती गातच नव्हती, पण तिने मला शिकवलं. गुलाम अली लाखों के बोल्स आहे आत्ता आलं, पण मी त्यावेळेला 65 साली गायलेली आहे लाखों के बोल्स आहे. आणि मग एक कडवा म्हणता म्हणता मृण्मयी इतका रिस्पॉन्स मिळायला लागला की अख्खं गाणं मला पणशीकर मला आतून खुणवायचंय.
गुंडाळू नकोस, अच्छा. दुसरं कडवं म्हण, असं बरं. म्हणता म्हणता 2 कडवी म्हणायला लागले मी लाखों की बोल म्हणजे सहेजे. फक्त गुणगुणण्यापासून खरं ते तर सुरू ती थोडासा वेळ झालं भरून ते काढण्यासाठी दारेकरने होती. लक्षात ठेवलं की ही हां. मुलगी गाते चांगली, उर्दूचा लहजा हिचा आहे, उर्दू जाते, गझल गाऊ शकते. म्हणून मास्तरांच्या डोक्यात ते कट्यारचं जे रूपरेषा होती तिथून वा, मास्तरांची वा, सुरू वा, झाली. वा. आणि उर्दूचं तुम्ही काही रीतसर शिक्षण घेतलं नाही, शिक्षण घेतलं नाही म्हणजे जेवढं तुम्हाला धार्मिक आम्हाला जे शिकवलं गेलं तेवढं. पण मी लहानपणापासून बेगम अख्तरची फॅन असल्यामुळे मी कुठेही त्यांचा कार्यक्रम असला की मी ऐकायला जायची. अच्छा. तिकीट काढायची माझी परिस्थिती नव्हती, पण कोणाचा तरी हात धरायचा आणि घुसायचं मंडपात. बरं. तर असं करत करत उर्दूचा लहजा. आणि त्यावेळेला कसं होतं, रेडिओ सिलोनवर म्हण किंवा मुंबईवर आपल्या आकाशवाणीवर म्हण, या सगळ्यांची गाणी लागायची, गजला बिजलांचे कार्यक्रम मी ते न चुकता ऐकत. तेव्हा रेडिओच होता हो, की. हो, हो. आणि मग ऐकता 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 उर्दूचं आणि म्हणजे मी बेगम अख्तरांच्या गाण्याचा अर्थासाठी मी पुस्तकं घेतली अच्छा. की त्या गाण्यांचा अर्थ काय, बरं, त्या बरं. शब्दांचा अर्थ काय. मी मराठी शिकलेली, SSC मध्ये मला डिस्टिंक्शन मराठीमध्ये मिळालेलं. अच्छा. तर मी उर्दूचं कसं होणार माझं, गायचं झालं तर मला थोडं तरी उर्दूचं शब्द वगैरे ते सगळं असं करून मग उर्दूवर थोडंसं माझं, आज मी उर्दू अस्खलित बोलू शकते ते वा. म्हणजे बेगम अख्तरांमुळे. बेगम अख्तरजी यांचा तुम्हाला काही काळ सहवास लाभला आणि तुम्ही खरं तर त्यांच्याकडे शिकायलाही जाणार हो. होतात. तर ते काय कसं आहे? झालं ना, त्यावेळेला मी इस्टॅब्लिश झाले होते हां हां हां. नाटकांमुळे. बरं बरं. महिन्यातनं 30-35 प्रयोग मी करत होते. हां. सगळं व्यवस्थित चाललं होतं, घरच्यांचं चाललं होतं, माझंही चाललं होतं. नाटकांमध्ये थोडंफार माझं नावही झालं होतं तेव्हा. आणि अशा वेळेला मला लखनौला जाऊन त्यांच्याकडे जाऊन शिकणं, मग त्या म्हणाल्या होत्या की वसंतराव देशपांडेंनीच मला नेलं होतं त्यांच्याकडे अच्छा. की या माझ्या बेटीला तुम्ही शिकवा म्हणून, ती गाणं बरं, आवडतं तुमचं बरं. तिला, ती खूप फॅन आहे तुमची. हां, त्या म्हणाले जरूर सिखाएंगे, मगर हमसे बाकायदा गंदा बंधवाना पडेगा अच्छा. और लखनऊ आना पडेगा हमारे साथ. आता लखनौला जाऊन गंडा बांधून मी शिकलेही असते, मग माझं गाणं आवडलं पाहिजे लोकांना, मला कार्यक्रम मिळाले पाहिजेत, म्हणजे हे सगळं चालणारं सोडून मला लखनौला जायचं होतं. मी नाही जाऊ शकले, पण मृण्मयी नाही. खंत आहे ही माझी खंत आहे. की मी जर गेले असते, मी शिकले असते तर ते एक वेगळी फैयाज आज महाराष्ट्रासमोर, म्हणजे नाटकाव्यतिरिक्त नाटक नाहीच म्हटलं तरी चालेल, फक्त गाणारी गझल गायिका म्हणून माझं नाव झालं असतं. पण तुम्हाला मुळात म्हणजे लहानपणापासून एक गायिकाच व्हायचं होतं किंवा गाण्यातच काम मला करायचं होतं? काहीच नव्हतं. अच्छा, काहीच नव्हतं. मला लेक्चरर व्हायचं होतं, कारण बरं. माझ्या सगळ्या भाषा छान होत्या. अच्छा. माझं संस्कृतवर प्रभुत्व होतं, माझं हिंदीवर होतं, माझं मराठीवर होतं प्रेम. नंतर आम्हाला त्या काळामध्ये 8वीपासून इंग्लिश होतं ना. बरं बरं. पण नाही, म्हणजे मला लेक्चरर व्हायचंय, मला शिकायला 4 चौघींसारखं स्वप्न हां, हां, होतं हां, माझं. हां. फार मोठं मी कलावंत होईन, मी नाव कमी नाही. माणूस पाण्यात पडतो, पोहायला लागलं की पडल्यानंतर त्याला आपोआप पोहता येतं, तसं मला यावं लागलं. आणि मग या क्षेत्रामध्ये पडले आणि पोहायला लागले, मग सवय झाली मला. मग सगळी नाटकं करत गेले. आता 2000 जवळजवळ 15 पर्यंत मी नाटकात कामं केली ना. हो ना, म्हणजे केवढा मोठा पट ना, 1965 ते 2015. वा. शेवटचं नाटक माझं आनंद म्हस्वेकरांचंच, हां, हां. दुधावरची साय. अच्छा. ते नाटक शेवटचं होतं. त्याच्यामध्ये माझी भूमिका गाणारी टीचर असते ती, पण ती शिकवणारी म्युझिक टीचर असते ती. अच्छा. तुम्ही music teacher चा मी role म्युझिक केला टीचरचा होता. रोल केला अच्छा. होता. आजी असते ती. बरं बरं. आणि नातवाचं काम आशुतोष गोखलेनी केलं होतं. हां हां. आणि कुलदीप पवार होता. आणि छान होतं, गोड होतं बघ नाटक ते. बरं. आणि माझं म्हणणं ते वैश्विक होतं की नातवावर प्रेम, आजी आजोबा असा एकही नसेल जो नातवावर प्रेम करत नाही. नातू म्हणजे दुधावरचा सायच असतं, दुधावरची असं साय. असतं. म्हणून ते नाटक मला आवडलं होतं. पण कुलदीपच्या अकाली निधनामुळे ते नाटक बंद करावं लागलं, नंतर ते झालंच नाही. म्हणजे तुम्ही मुंबईला आलात आणि खूप वेगवेगळ्या जॉनरची तुम्ही नाटकं केली. हो. तर त्यातलंच एक होतं अंधार माझा सोबती, ज्यामध्ये तुम्ही अंध व्यक्तीची भूमिका हो, साकारली हो. होती. काय होता तो अनुभव? कारण कसं होतं ना की वीज म्हणाली धरतीला मध्ये गाणं पण होतं आणि प्रोज पण होतं. हो. मोठी मोठी स्वगतं होती त्याच्यामध्ये. म्हणजे दार्वेकर म्हणायचे की बघ, ही शिरवाडकरांची, तात्यासाहेब म्हणायचो आम्ही त्यांना, तात्यासाहेबांची भरजरी रेशमी पोत असलेली स्वगतं तुला म्हणायची आहेत. आणि ते मी खूप मेहनतीने बसवलं, मास्तरांनी मला शिकवलं, ते सगळं श्रेय मास्तरांना जातं. आणि मग एक
गद्य नटी म्हणून म्हणजे इस्टॅब्लिश झाले, म्हणजे गाऊ पण शकते आणि काम पण करू शकते. असं करता करता तो मी नव्हेसमधली सुनंदा केली, मग मी अश्रूमधली नीलम करता करता मी सुमित्रा करायला लागले, पंचकराच्या बायकोचा पण रोल केला मी. मग प्रोज रोलची सुद्धा मला सवय झाली. आणि या सगळ्यांच्या बरोबर राहून अभिनय. आणि कसं असतं मृण्मयी, जसं असतं ना की गाण्यामध्ये श्रवण हे फार महत्वाचं. आपण तर गातो पण इतरांचं पण गाणं ऐकायला पाहिजे आपण. मग आपण कुठे आहोत हे आपल्याला कळतं की माझ्यामध्ये काय कमी आहे, मग मला हे करायला पाहिजे, मला असं गायला पाहिजे. म्हणून श्रवण आहे, तर अभिनयात निरीक्षण गरजेचं आहे. क्या बात आहे. निरीक्षण खूप गरजेचं. मी चित्तरंजन बापूंना पाहिलं, पणशीकरांना पाहिलं, डॉक्टर घाणेकरांना बघितलं, वसंतराव देशपांड्यांबरोबर काम केलं. तर असं करता करता मग मला वाटायला लागलं की नाही, मी प्रोज पण करू शकते. आणि पणशीकरनी माझी निवड, मी प्रोज पण करू शकते हे त्यांना जेव्हा विश्वास वाटला तेव्हा त्यांनी मला अंधारचा रोल दिला. अच्छा. आणि म्हणजे अनेकांनी टीका केली त्या काळामध्ये की गाणारी मुलगी अभिनेत्री, ती काय काम करणार, अभिनेत्री वगैरे असं. म्हणजे एक जे म्हणतो की लेबल कुठेतरी असं लावलं जातं आपल्याकडे. आणि मला असं होतं ना की आजही म्हणजे मला संगीत अभिनेत्री म्हणून मला नकोच हवं होतं. अच्छा, गायिका मला अभिनेत्रीच हवं होतं, फक्त अभिनेत्री, की मी अभिनय सुद्धा करू शकते. अच्छा. पण किती आव्हानात्मक होता तो रोल. किती आव्हानात्मक. आणि ते कांती मडियासारख्या एका गुजराती नटाने दिग्दर्शकाने दिग्दर्शन केलं होतं. आणि त्यांचंही गुजराती नाटक होतं, आँखनी अटारी सांसुनी. म्हणजे डोळ्यातली बुबुळ आहेत पण त्याच्यातली सावली नाहीये, सुनी आहे ती. अच्छा. ती म्हणजे ती आंधळी आहे या दृष्टीने. ते काव्यात्मक नाव होतं, आँखनी अटारी सांसुनी. आणि पणशीकरांचं आणि नाटकली म्हणजे कांतीमणी यांचं असं छानपैकी त्यांचं हे होतं. गुजराती नाटकं पणशीकर करायचे ट्रान्सलेशन करून किंवा रूपांतरित, आणि मराठी नाटकं कांतीभाई करायचे. बरं. त्यांनी अश्रूंची झाली फुले कानडीमध्ये ह्याला गुजरातीमध्ये केलं, आतमने ओझलमा राखमा म्हणून त्या काळामध्ये केलं त्यांनी. तर कांतीबाईंचं ते आँखनी अटारी सांसुनी हे आम्हाला त्यांनी नेलंही, दाखवलं. देवयानी मेहता म्हणून ऍक्ट्रेस होत्या, खूप छान त्यांनी तो आंधळीचा रोल केला होता. अच्छा. गुजरातीमध्ये. मला मग कांतीबाई म्हणाले की मी तुला वेट अंटिल डार्क बघायला नेतो, ऑड्री हॅपबर्नचा तू बघ रोल. अच्छा. कांतीबाईंनीच मला नेलं की लोक म्हणतात ना ही करू शकत नाही, मी करून दाखवेन तुला, तू रोल तोही चांगला करू शकतेस. मला सकाळी उठून तुला सांगते, मला आंधळ्यांच्या शाळेमध्ये न्यायचे. अच्छा. जी त्यांचं असतं ना, स्कूल आहे ना त्यांचं, तर त्या शाळेमध्ये नेऊन मला ते शिकवायचे, दाखवायचे. बघ, त्यांचे डोळे नसतात पण त्यांचे कान, त्यांचे डोळे असतात. ते कानाने ऐकतात, डोळ्यांनी दिसत नाही पण त्यांनी कानाने बघतात. स्पर्शज्ञान किती मोठं असतं त्यांचं. हे रोज मला घेऊन जायचे कांतीबाई, त्या शाळेमध्ये घेऊन जायचे मला. किती दिवस असं तुम्ही शाळेमध्ये गेले? मी जवळजवळ 15-20 दिवस रंगीत तालमीच्या होईपर्यंत मी त्या शाळेत गेले. आणि सगळं बघितलं मी. आणि मला आज सांगावं असं वाटतं, मला रडायला पण येतं, कारण रवींद्रच्या एका प्रयोगाला ना आमच्या त्या स्कूलमध्ये मी जात होते, त्या स्कूलची माणसं नाटकं बघायला आली होती. आणि ते सगळे येऊन मला आतमध्ये भेटले नाटक संपल्यानंतर. कोणालाच दिसत नव्हतं, सगळे आंधळे होते. पण ते म्हणाले की बाई तुम्ही नाटकात बोलत होता, करत होत, पण आम्ही म्हणे कानानं ऐकतो, आम्हाला कान, तुमचं नाटक आम्ही म्हणे कानाने आम्ही बघत होतो. क्या बात आहे. म्हणजे एक त्या लोकांची पावती मला मिळाली ना ग. म्हणजे ते लोक ऑडियन्समध्ये बसलेले 10-15 जण. आणि मी अंधार, म्हणजे मी खरंच जगले असं म्हणणार नाही, मी खूप मेहनत केली, खूप मेहनत केली. म्हणजे त्यावेळेला टाइम्सला लिहून आलं होतं की ज्यांनी विद्याधर दाते म्हणून होते ते परीक्षण लिहायचे इंग्लिशमध्ये टाइम्सला. अच्छा. तर त्यांनी लिहिलं होतं की ज्याने कोणी ऑड्री हॅपबर्नला पाहिलं नसेल वेट अंटिल डार्क, त्यांनी फय्याचं हे नाटक जाऊन बघावं. क्या बात आहे, केवढी मोठी कॉम्प्लिमेंट. हो, म्हणजे मी फार केलं असं म्हणत नाही, पण मी जिथं केलं ना, मी स्वतःला झोकून मी काम केलं. आणि मला करायचंय आणि मला ऑडियन्सला चांगलं द्यायचंय, यानेच मी रंगभूमीवर आले. आणि आजपर्यंत म्हणजे जे काही काम केलं 2015 पर्यंत मी काम केलं. वा. गुंतता हृदय हे एक महत्वाचं आहे, तर त्याच्या काय आठवणी सांगाल? गुंतता, मग अगोदर मी महानंदा केला सिनेमा. हो. म्हणजे महानंदाली मी मानू केली.
म्हणजे सिनेमामध्ये सिनेमामध्ये. आणि नाटकामध्ये त्यावेळेला अगोदरच्या कोणीतरी सगळ्या करून गेल्या होत्या. कल्याणीचा रोल पद्माबाईंनी केला होता, आशालताबाई वाबगावकरनी केला होता, लता कर्नाटकींनी केला होता, तिघी चौघींनी केला होता. आणि मी नेहमी म्हणते की हे सगळे रोल मला पाचव्यांदा मिळाले, 5वीला पुजलेले रोल मी केले. मला महानंदा नंतर हा कल्याणीचा रोल करायला मिळाला. अच्छा, पण त्या दोन्ही खूप वेगळ्या भूमिका आहेत ना? अगं म्हणजे काय, ती मुलगी आणि ही आई, हा. आणि तिचा नखरा, तो तोरा, आणि त्याच्यात उलट मानूचा रोल होता. मानू सात्विक, साधी, देवभोळी अशी असते मुलगी. हा. आणि आई म्हणजे काय, तिने म्हणजे त्यांचं असं असतं ना की आता आपण बोलू नये, पण त्यांचं शरीरच त्यांचं अस्त्र असतं ना गं. त्यामुळे ते किती नटतील, किती नखरे करतील लोकांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी, तशी कॅरेक्टर होती ती कल्याणीची. पण मी केली ती. नंदकुमार रावते होते डिरेक्टर, खूप सुंदर शिकवलं त्यांनी मला. आणि पहिले काही प्रयोग काशीनाथ घाणेकरच होते. बरं बरं. बाबुलचा रोल काशीनाथ घाणेकरच होते. अच्छा. आणि म्हणजे जे ओरिजिनल सगळे तेच होते, फक्त मी बदलले होते. कल्याणी बदलले होते. आणि अशा काळेच होती मानू. ओरिजिनल तीच होती. मालतीबाई पेंढारकर मामीचा रोल केला होता त्यांनी. सिनेमात नवाथेबाईंनी केला होता मामीचा रोल. आणि बाबुलचा रोल विक्रमनी केला होता सिनेमामध्ये. हा, तर काशीनाथ घाणेकरांची कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी. त्यांनी पणशीकरांना फोन करून सांगितलं की पद्मा करायची, चव्हाण आज त्या हयात नाही आहेत, पण ती थोडंसं विनोदी अंकाने करायची, असं करून वगैरे असं करायची. मग त्याच्यानंतर आशालताबाई वाबगावकर आल्या. त्यांच्या बोलण्याला काय ह्याला, त्या गोव्याची भाषा बोलायच्या छान, पण त्यांच्या ह्याला एक कारुण्याची झालर असायची, एक दुःख असायचं की मामा बरोबर माझं लग्न झालं नाही. मामापासूनचीच ती मुलगी मानू, त्यामुळे ते दुःखाचं. पण ही मुलगी करते ना, ही दोन्ही सगळं साधून करते. ती खलनायिका पण आहे आणि ती अशी गणिका पण आहे. गणिका म्हणजे कलावंतीण पण आहे. मामांवर प्रेम करणारी, मामांवर सर्वस्व वाहून देणारी बाई आहे ती. त्यामुळे खूप माझं कौतुक केलं. मला पणशीकरने सांगितलं, तो एका रात्री मला फोन करून तुझ्या कामाचं खूप कौतुक केलं. मंगेश तेंडुलकरांनी पण कौतुक केलं होतं तुमच्या या कामाचं. मंगेश तेंडुलकर, हो. मी पुण्याला जेव्हा प्रयोग केला कल्याणीचा तर मार्मिकमध्ये लिहायचे, मला वाटतं का माणूसमध्ये लिहायचे ते. तर त्यांनी 2 ओळी अशा लिहिल्या होत्या की त्या आल्या, त्या बोलल्या, त्या फिरकल्या, त्या मालवणी भविष्यात बोलल्या, त्यांचा तो तोरा, त्यांचा तो नखरा बघून साक्षात कल्याणी तिकडचीच आहे, गोव्याची. पण नंतर आम्हाला कळलं की त्या फैयाजबाई आहेत. म्हणजे इतकं एखाद्या अभिनयामध्ये समरस. आणि मला त्या नाटकामध्ये राजा मयेकर होते, सगळेच होते. म्हणजे नंदकुमार रावते म्हणजे विजयाबाईंच्याच पठडीतले, ॲज अ डायरेक्टर म्हणते मी, त्यांच्याच पठडीतले होते ते. त्यांनी खूप सुंदर मला शिकवलं. म्हणजे की पान कसं लावायचं, त्याचं देठ कसं लावायचं, मग चुना कसं लावायचा, सगळं शिकवलं मला. पान कसं तोंडात ठेवायचं, पान ठेवता तोंडात ठेवता बोलायचं कसं, ते सगळं मला नंदकुमार रावतांनी शिकवलं. मी कुणालाही इमिटेट केलं नाही, पण जे मी सगळ्यांची कल्याणी पाहिली होती. आशालताबाईंची पण नाटक म्हणून पाहिलं होतं. मला काम करायचंय मला त्यावेळेला माहित नव्हतं. कल्याणीबाई यांची तर पाहिलीच होती मी, आपल्या ओरिजिनल पद्माबाई चव्हाणांचीच पाहिली होती मी. आमच्या सिनेमामध्ये शशिकलाबाईंनी केला तो रोल. कल्याणीचा रोल शशिकलाबाई ॲक्ट्रेस हिंदीतल्या, त्यांनी केला तो रोल. आणि तुम्ही आत्ताच उल्लेख केला डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा, तर त्यांच्याबरोबर काम करणं हा अनुभव कसा होता? डॉक्टरांचं कसं होतं की ते डॉक्टर होते. म्हणजे मला एक किस्सा सांगावा असं वाटतो, ह्याच अंधार माझा सोबतीचा. माझा काय झालं, पाऊस होता, नागपूरला प्रयोग होता आणि खूप पाऊस होता. माझे केस बीस त्यावेळेला लांब होते. म्हणजे मी केस धुतले होते, धुवायचे होते, म्हणून मी बाथरूममध्ये पाणी ठेवायला सांगितलं होतं 2-3 बादल्या. आणि जो माझा पाय गेला तो सगळ्या बादल्या माझ्या पायावर पडल्या, कडक पाणी. आणि सगळे थोड्या वेळाने ब्लिस्टर झाले माझ्या पायामध्ये.
रात्री प्रयोग नागपूरला बापरे. हाऊसफुल प्रयोग. डॉक्टर म्हणजे सगळीच नाटकं हाऊसफुल असायची ना त्या काळामध्ये. मग काय केलं हो तुम्ही? आणि मग मला त्यांनी त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स होते आणखी. त्यांनी सांगितलं हिला पहिल्यांदा न्या रूममध्ये, हिला गाऊन घालायला सांगा. आणि मग बर्फ आणला त्यांनी सांगितलं या मुलींना हिला नवीन दुसरा गाऊन घाला, बर्फ चोळा तिच्या पायावर. आणि मला काय इंजेक्शन, कसलं इंजेक्शन दिलं, काय दिलं आय डोंट नो. मला म्हणाले आता झोप अच्छा 6 वाजेपर्यंत. बरं. किती 10-11ची गोष्ट आहे सकाळची. सकाळी, मग झोपले मी, उठले पण मला प्रयोग होता. मी उठले, मग मला म्हणाले की आपण प्रयोग कॅन्सल करूया का. त्यांच्यातला डॉक्टर नेहमी जागा असायचा. अच्छा. ॲक्टर तर होतेच, त्यातला डॉक्टर नेहमी जागा असायचा. मला म्हणाले आपण करायचा की नाही एवढं मला सांग. मी म्हटलं आजचा प्रयोग मी करते, उद्याचं मी सांगू नाही शकणार. दुसऱ्या दिवशी अकोल्याला प्रयोग होता. अच्छा. आणि मग गेले मी, त्या सायकल रिक्षा वगैरे असतात ना. मग डॉक्टर म्हणाले नको, मी मित्राची गाडी मागवतो. कारने मला नेलं, प्रयोग केला, सगळे ब्लिस्टर म्हणजे त्याच दिवशी तुम्ही रात्री प्रयोग केला मी. अरे बापरे. सगळे ब्लिस्टर फुटून सबंध, माझ्या साडी अशी चिकटली होती. नंतर मला नंतर तुला वेड्यासारखी रडले मी ग्रीन रूममध्ये, वेड्यासारखी रडले मी. कारण जो मला त्रास होत होता मी ऑडियन्सला पण दाखवू दिला नाही. ती सगळी साडी चिकटली होती. ती 2 दिवसाची कथा आहे. अंधार माझा शनिवार आणि रविवार. पण साडी बदलायची वेळ आली नाही, कारण मी बदलली नाही, कारण चिकटलेल्या होत्या साड्या सगळ्या माझ्या आतून, सगळं चिकटलं अरे होतं. बापरे. आणि मग दुसऱ्या दिवशीचा प्रयोग मात्र मग डॉक्टर म्हणाले हे बघ, म्हणे मी तसा पण बदनाम आहे. लोकांना वाटेल की माझ्यामुळे प्रयोग कॅन्सल झाला. डॉक्टरांचं थोडंसं लोकांना माहीत होतं ना. तर म्हणे त्यांनी काय केलं, असं मोठं चेअर असतं ना असं, त्याच्यावर मला झोपवलं. आपल्या डॉक्टरांकडे नेलं आधी. माझे सगळे ब्लिस्टर्स कापले माझे आपल्या डॉक्टर मित्राकडे नेऊन, सगळ्या पट्ट्या चिटकवल्या माझ्या पायाला. आणि मला तिथून आम्ही अकोल्याला गेलो आणि ऑडियन्समध्ये सगळ्यांना अनाऊन्स केलं की असं असं तिचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे प्रयोग करत नाही आहोत आम्ही. आणि मग लोकांना खरं वाटलं ते. मग लोक म्हणाले नाही आता एकदम बऱ्या झाल्यानंतर या पण आम्हाला प्रयोग पाहायचा आहे म्हणाले. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही केला तो प्रयोग. पण डॉक्टरमधले डॉक्टर जागा असायचा वा. नेहमी. क्या बात है. ॲक्टर तर होतेच ते. बॅकस्टेज वर्कर्सना वगैरे सगळ्यांना, त्यांच्या मिसेस पण डॉक्टर, त्यामुळे औषधं आणायचे. कुणाला काय, तुला खोकला हे औषध घे, तुला काय ते आहे, ताप येतो तुला हे औषध घे, असं म्हणजे म्हणायचे. तिथे एक डिस्पेन्सरी होती डिस्पेन्सरी सारखं बॅकस्टेजला. आणि थंडीचे दिवस आले की कान टोपी म्हण, हँडग्लोव्ज म्हण, गरम स्वेटर्स म्हण, सगळ्यांना वाटायचे. हो. थंडी, कारण ओपनचे प्रयोग असायचे ना त्या काळामध्ये. इतके बंदिस्त थिएटर्स नव्हते, त्यामुळे आमचे सगळे बरेचसे प्रयोग आमच्या ओपनला असायचे. इतकी काळजी घ्यायचे गो, कलावंतांची, बॅकस्टेज वर्कर्सची, सगळ्यांची. माझा अनुभव फार चांगला आहे डॉक्टरांच्या बाबतीत. कुणी काही म्हणत, मी कधी डॉक्टरांना आणि माझा मत जे आहे किंवा माझा अनुभव माझाच आहे ना, तो दुसऱ्या कोणाचा तर नाही ना. त्यामुळे माझा अतिशय चांगला आहे, कलावंत म्हणून, सगळे म्हणून. फैयाजताई, तुम्ही हे सगळे अनुभव सांगताय ना, आणि आज खरोखर म्हणजे एक आमची पिढी आहे की ज्यांनी पाहिलेली नाही आहेत ती सगळी नाटकं, पण त्या नाटकांबद्दल खूप आम्ही ऐकलेलं आहे. किंवा आता डॉक्टर काशीनाथ घाणेकरांवर चित्रपट आला होता. तो चित्रपट म्हणजे आम्हाला पुस्तकातून किंवा चित्रपटातून या गोष्टी कळतात, पण तुमच्याकडून प्रत्यक्ष असे अनुभव ऐकणं ही खरंच खूप समृद्ध होणारी गोष्ट आहे. ज्यांनी सिनेमे केले वगैरे त्यांनी त्यांच्या चालण्याच्या दृष्टिकोनातनं वगैरे सगळं काही मी बघितला सिनेमा, मी तिथे सोडून आले. कटाळा काळजात घुसली, मी सिनेमा बघितला, मी त्याच्यावर अभिप्राय दिला नाही, माझं मत दिलं नाही. कारण म्हटलं 2 वेगळी आहेत. तो सिनेमा आहे, माझं नाटक होतं. कारण मला बोलवलं होतं. मला सिनेमा कटाळा काळजात घुसली आणि नाटक कटाळा काळजात घुसली ह्याच्यावर मला बोलवलं होतं, बोलण्यासाठी बोलवलं होतं मला. म्हणलं नाही, नाटकासाठी म्हणाल तर मी 5 तास बसेन, कट्यारवर बोलेन, पण मी सिनेमाविषयी माझं मत देणार नाही. मी बघितलं, मी तिथे सोडून आले. अच्छा. मी आता त्या नाटकाकडेच येणार होते की कट्यार काळजात घुसली हे नाटक म्हणजे अक्षरशः मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती असलेलं, आणि त्या नाटकाशी तुमचं नाव जोडलं गेलेलं आहे की फैयाजजी म्हणजे कट्यार काळजात. आजही मला ना जरीना म्हणूनच ओळखतात लोक. आणि बघ ना, म्हणजे पहिला जो माझं नाटक झालं, गीत गायले, म्हणजे मी बिईंग असं म्हणत नाही मी, पण माझ्या सगळ्या कॅरेक्टर्स मला मुस्लिम मिळाल्या. पहिल्या नाटकात माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं मंजर,
दुसऱ्या नाटकात मी काम जे केलं ही जरीना, आणि वीज म्हणाली मध्ये मी जुलेखा. मंजर, जरीना आणि जुलेखा ह्या कुणीही विसरू शकले नाहीत आजपर्यंत. त्यामुळे कट्यारशी तर संबंधच आहे हा आमचा. 535 प्रयोग बुवांबरोबर केले. 535 आणि बुवांचा सहवास 16 वर्ष. वा. 1-2 नाही, 16 वर्ष. वसंतराव देशपांड्यांबरोबर 16 वर्ष मी राहिले, त्यांच्याबरोबर बात आहे. काम केलं, दौरे केले. आणि कट्यार म्हणजे आमच्यासाठी ना खरं सांगू एक गुरुकुल होतं. गुरुकुल होतं ते. कारण गॅप असली, सुट्टी असली, त्यांना एक 4-5 प्रयोगानंतर गॅप लागायची वसंतरावांना. बरं. तसं त्यांनी पंचकरांकडनं कबूल पण करून घेतलं होतं की अच्छा. नाटक 4.5 तासाचं. 5.5 5 तासाचं नाटक 5.5 अरे तासावरनं बापरे. 5.5 तासावर आणलं. पहिलं जेव्हा नाटक झालं तेव्हा आत्र्यांनी कट्यार घड्याळात घुसली म्हणून लेख लिहिला होता. अच्छा. कारण आत्र्यांचं आणि पंचकरांचं थोडंसं त्यावेळेला केस वगैरे चालू होती. कट्यार घड्याळात घुसली म्हणून लेख लिहिला होता, अग्रलेख. 5.5 तास चालू होतं अश्रूंची तेव्हा. झाली फुलेला, डुकरांना झाली पिले म्हणून लेख लिहिला होता आत्र्याने मराठामध्ये. अरे पण बापरे. तेच अत्रे हा. कट्यारच्या 200 प्रयोगाला येतात आणि भरभरून कौतुक करतात. अत्रेच म्हणजे सुद्धा काय केलं तर एकदम मैत्री, नाही तर एकदम शत्रू असं होतं त्यांचं. कट्यारच्या 200 काय सुंदर बोललेत. हो. कट्यारच्या 200 प्रयोगाला आले बरं, तेव्हा बरं, बरं. की ह्याचं या कट्यार म्हणजे अशी संगीतमय कट्यार क्वचितच कोणाच्या काळजात घुसली असेल असं नाटक मी 1000 वर्षात बघितलं नाही वगैरे असं बोलले. आणि मग बोलले म्हणजे काय की ह्याचं एक टोक आहे दार्व्हेकरांचं ज्यांनी लिहिलंय. एक धार आहे अभिषेकीची, दुसरी धार आहे कलावंतांची, याची मूठ आहे पणशीकरांची, आणि म्यान आहे रसिक प्रेक्षकांची. वा. हे अत्रे बोलले. आमच्या पुस्तकाच्या मागे पण लिहिलेलं आहे हे. अत्र्यांचे अच्छा. जे शब्द आहेत ना बरं, हे असे लिहिलेले आहेत. म्हणजे त्यामुळे कट्यार नाटक पणशीकर म्हणायचे तसं जन्माला येतानाच हे नाटक पाठीवर थाप घेऊन आलं. वा, क्या बात आहे. आजही मला आणखी एक सांगावं असं वाटतं की नटसम्राट मधला नट किंवा बालगंधर्वांच्या नाटकातले बालगंधर्व, त्यांची गाणी, त्यांचे रोल, आणि त्याच्यानंतर कट्यारमधला खासाहेब, तुला सांगते एकच प्यालामधला सुधाकर, प्रत्येक गद्य नटाला हे सगळे रोल करावेसे वाटतात. खरंय खरंय. म्हणजे आजही गाणाऱ्यांना खासाहेब करावं असं वाटतं. प्रत्येक जे गाणारे नट आहेत त्यांना बालगंधर्वांची नाटकं करावीशी वाटतात. नटसम्राट मधला नटसम्राटचा जो रोल आहे तो प्रत्येक गद्य नटाला करावं असं वाटतं. एकच प्यालामधला नानासाहेब फाटकांपासून गणपतराव जोशी, गणपतराव बोडसपासून केलेले रोल नंतर मग लागूनही केलं ना नटसम्राटमध्ये. त्यामुळे ते गद्य नटांना आव्हान आहेत ती हे रोल करायला म्हणजे आज आवडतात. अजूनही जिथे जिथे एकल स्पर्धा होतात, मोनो ऍक्टिंग स्पर्धा होतात, तिथे अजूनही या सगळ्या नाटकांमधले उतारे घेतले जातात किंवा गाणी घेतली जातात. तुम्ही म्हणालात की 16 वर्ष तुम्हाला सहवास लाभला पंडित वसंतराव देशपांडे हो. यांचा. तर त्यांच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. बुवांकडे जेवढं बोलू तेवढं थोडं आहे. जेवढं, कारण बुवा म्हणजे काय सांगू आता तुला, म्हणजे आणि बुवांविषयी एक अनेक माहिती आहे लोकांना. मी मला वाटतं नक्षत्रांचे देण्यामध्ये सुद्धा बोलले की ते स्वतः चांगले नृत्य शिकलेले होते, अच्छा. तबला शिकलेले होते, पेटी वाजवायचे सुंदर, गायक तर होतेच होते, नट त्यांनी इस्टॅब्लिश, पण ते वाऱ्यावरची वरातमध्ये काम करायचे ना. वाऱ्यावरची वरात नंतर जे मोहन वागणी काढलं त्याच्यात पुलंचा रोल वसंतरावने केला होता. आणि तेंडुलकरांच्या एका मी जिंकलो मी हरलो मध्ये सुद्धा त्यांनी एक गद्य रोल केलेला आहे तेव्हा, ही नाटकं येण्यापूर्वी. त्यामुळे बुवा आणि अभ्यास खूप होता. इंग्लिशवर प्रभुत्व, मराठीवर प्रभुत्व, संस्कृतवर प्रभुत्व, उर्दूवर प्रभुत्व, कशावर नव्हतं. दशांगुळे उरलेले आहेत आमचे वसंतराव, म्हणजे क्या बात आहे. प्रश्नच नाही. आणि तुम्हाला ते बेटी म्हणायचे. हो हो. ती जरीना बेटी मला मी पणशीकरांना म्हणायची नेहमी. जेव्हा घांगरेकरनी रोल सोडला तेव्हा मी पण गेले, मला नको करायला, मी पण नाही का 50ची होते तेव्हा. म्हणलं आता मी ती 18 वर्षाची जरीना शोभणार नाही पणशीकर. ते म्हणाले मी आणेन ग दुसरी जरीना, पण ती अब्बासाहेब म्हणून तुझी हाक अर्थतेनं हाक मारते ती मी जरीना कुठून आणू. क्या बात आहे. कारण रोल केला तो एक खरंच मुलीचा आणि बापाचा इतकं छान जमलं होतं ते आमचं, माझं आणि वसंतरावांचं. खरंच खूप छान.
वसंतरावांना भविष्यवेध ते खूप चांगले होत, भविष्य बघायचे. अच्छा. त्यांच्या गुरुंना सुद्धा, दीनानाथ मंगेशकरांना सुद्धा भविष्य चांगलं जाणायचे ते ते वसंतरावांमध्ये पण आलं होतं. अच्छा. कशात नव्हते वसंतराव तू मला सांग. काय आणि 16 वर्ष प्रतिभा आम्हाला असते ना. सहवास मिळाला, 16 वर्ष, प्रश्नच नाही. म्हणजे फैयाज, ते आपण एवढं बोलतोय या नाटकाबद्दल, वसंतरावांबद्दल, आम्हाला या नाटकातल्या काही ओळी जर ऐकल्या नाहीत तर मग आपला कार्यक्रम अपूर्ण राहील. तर प्लीज आम्हाला काही ओळी परत ऐकवा ना. तेच होईल. दार्वेकरांचं नाटक, दार्वेकरांची जन्मशताब्दी. आणि दार्वेकरांना ते गाणं सुचलं कशावरून, ते आमच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे त्यांनी, की त्यावेळेला ते आकाशवाणीवर होते, दिल्लीला होते, मुंबईला आले, इथे आकाशवाणीवर होतेच की. हो, हो. हिंदी विभाग सांभाळायचे, विविध भारतीवर होते मास्तर त्यावेळेला. तर त्यामुळे उर्दूशी, हिंदीशी खूप संबंध, म्हणून कट्यार चांगलं लिहिलं गेलं असेल. पण हे कुणाला माहिती नाही की मास्तर संगीत विशारद होते. अच्छा. त्यामुळे एक संगीत नाटक मास्तर लिहू शकले. संगीत विशारद होते मास्तर. हिंदी साहित्यिक होते, हिंदी साहित्यिकावर त्यांनी PhD केली होती हिंदीवर. त्यामुळे मास्तरही तसेच, बुवाही तसेच. आणि त्यांनी लिहिलंय की मला हे बेगम अख्तरांच्या कोयलिया मतक पुकारवरून त्यांना लागी करजमा कटार सुचलं अच्छा. लावचं. त्यातलं सगळ्या प्रस्तावनेत लिहिलंय. कबीराचं जे भजन आहे, दिन गेले भजना बिण, बीत गये दिन भजन बिनारे, हे कबीराचा दोहा, त्याच्यावरनं त्यांना सुचलं. सगळं मास्तरांनी लिहिलंय प्रस्तावनेत. मोठेपणानं लिहिणं सुद्धा किती मोठेपणा आहे. हा कबूल करणं सुद्धा विशेषतः जेव्हा ते नाटक इतकं गाजतं. आणि तुला पिढ्यान आणखी एक पिढ्या पुढे सांगायचं जातं. म्हणजे कट्यार 5.5 तास चालायचं. पुलं नाटकाला आले, त्यांनी पणशीकरांना सांगितलं प्रभाकरात हे कुठेतरी एडिट करायला पाहिजे. अच्छा. मग वसंतराव देशपांडे, पु ल देशपांडे, आपलं स्वतः पणशीकरांच्या घरी बसले. बरं. आणि पुलंनी दार्वेकरांना फोन केला, ते नागपूरला होते, की मला नाटक हे 2 कलावंत, 2 साहित्यिक असे असतात बघ, की मला हे नाटक एडिट करायचं आहे, तर मी करू शकतो का. दार्वेकरनी तिथून सांगितलं की तुमच्यासारखं मला आणखी काय हवं, सोने पे सुहागा, करा माझं नाटक एडिट, मी अजिबात, मला राग येणार नाही. ते 5.5 तासावरनं 4:30, 4:30, पावणे तासवर पुलं, आज आम्ही जे करतो ते पु ल देशपांडेंनी एडिट केलेलं नाटक करतोय. वा. पण तरी 5.5 तासावरून 4:45 तासांचं आहे. हो, मग गाणी कट केली, बरीचशी गाणी नंतर कट. काय होतं संगीत नाटकाचं मृण्मयी, चांगला ऑडियन्स असलं की कलावंताला गावंसं वाटतं गं. हो ना. हातचं राखून गाता येत नाही. हातचं राखून गाता येतच नाही कलावंताला. कारण रविशंकर नाटकाला आमच्या आले होते पुण्याला. ते म्हणाले मैं तो वसंतरावजींच्या त्यांच्या सत्कारासाठी मी आलो आहे, मला दुसऱ्या दिवशी सवय गंधर्वला वाजवायचं आहे. तर म्हणले की मैं तुम्हाला जे तुमचा सत्कार समान त्याला मी थांबेन, मी नंतर फार तर पहिला अंक बघेन. बरं बरं. फिर उसके बाद मैं जाऊंगा, बुरा मत मानना. पंडित रविशंकर म्हणतात. शेवटपर्यंत बसले 3:30 वाजेपर्यंत. आणि वसंतराव पेटूनच गायले ग त्या दिवशी. न भूतो न भविष्यती असा प्रयोग झाला आमचा. केवढी मोठी माणसं ग. रविशंकर आले, ओ बच्चे को बुलाओ, छोटा सदा शिकीदर, आम्हाला सगळ्यांना बोलून सगळ्यांबरोबर फोटो घेतले. त्यावेळेला सेल्फी कुठं होते ग. 3:30 म्हणजे रात्री 3:30 वाजता संपलं नाटक. 9:30चं नाटक रवींद्रला. बापरे. एक खांबी तांबू म्हणजे अभिषेकीच होते. ह्या 3 ही आम्ही त्यांना का म्हणतो, एक तर नाट्य संपदेसारखा निर्माता पणशीकर, लेखक दार्वेकर, अभिषेकींसारखा संगीत रचनाकार, आणि वसंतराव देशपांडे सारखे. आम्ही सगळे फिलर्स बाहेरून, हे सगळे 4 खांबे तंबू होते तिथे. वा. क्या बात. आम्ही सगळे पिलर्स होतो. आम्ही टेकू देणारे, म्हणजे कॅरेक्टर सगळ्या चांगल्या होत्या, पण हे 4 मुख्य नागो हे, ह्यांच्यामुळे कटार गाजला. आजपर्यंत करतायत लोक, आवडतंय लोकांना. सिनेमा निघाला, सगळा निघाला त्याच्यावर. यंगस्टर्स लोक काम करतायत, आजही करतात, गातायत त्याच्यावरची गाणी. तुम्ही नाटकं तर एवढी केली, आणि महिन्याला तुम्ही म्हणाला की 35 प्रयोग तुम्ही केले होते. काय. आणि त्यावेळेचा तो प्रवास, एवढ्या पण सोयी ते सुविधा वेगळे करत होते. म्हणजे अश्रूचे काही प्रयोग, मग कट्यारचे काही प्रयोग. मग त्याच्यानंतर मी विछा माझी पण गात होते त्यावेळेला. मग विछा माझीमध्ये मग दादांच्या कोणक्यांच्या बरोबर मी तिथेही दौरे असायचे त्यांचे. मी काही सोडलं नाही, मी सगळं करायचं. फक्त पणशीकरांना मी सांगितलं होतं की ऍडजस्ट तुम्हाला करायचं, म्हणजे तारखा बेका हे सगळं तुम्ही बघा. पुलंच्या बरोबर वटवटमध्ये काम केलं तर त्यांनी आपणहून परमिशन दिली मला. यांनी पणशीकर म्हणाले तू जा, भाई बरोबर काम कर. बरं. कारण भाई बरोबर काम करणं
त्याचा तो एक विशिष्ट ऑडियन्स, त्याचा क्रीम ऑडियन्स, आणि तुला भाईकडनं शिकायला मिळेल खूप. केलं मी वटवट पण केलं, भाईंबरोबर काम केलं, त्यांच्यावर डुएट गायले, त्याच्यावर त्यांनी शिकवलेली लावणी अच्छा. गायली, आणि तीच लावणी मग नंतर मी बैठकीच्या लावणीमध्ये पण गेले. तिथे पण चेअरमन NCPAचे भाईच होते की, अच्छा. अशोक रानडे, पु ल हो, देशपांडे हो, यांच्याच हो. बरोबर शिकायला मिळालं गो. मी फार भाग्यवान आहे मृण्मयी, मला खूप आणि चांगले लोक मिळाले, आणि आम्हाला तुम्हाला ऐकायला मिळतंय ना, चांगल्या हे पण छान संस्था, आहे चांगले खूप. निर्माते, चांगले दिग्दर्शक आणि चांगले कलावंत वा. जे मी घडत गेले, आणि चांगला प्रेक्षक. रसिकांमुळे सुद्धा आपण घडतोच की खरंय, गं. खरंय. या सगळ्यांमुळे मी आज जी आहे, या सगळ्यांमुळे आहे असं मला वाटतं. वा. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात NCPA ला तुम्ही लावणी हो. सादर केली होती. लावणीच्या काही आम्हाला ओळी ऐकायला मिळतील का आज? 2 ओळी. हां, म्हणजे एक तर मी भाईंची लावणी जी आहे ना वटवटमधली, हां, त्याच्या हां. 2 लाईन्स म्हणते. हो, हो. आणि मग त्याच्यानंतर बैठकीची लावणी. अच्छा. ही बैठकीची लावणी सुद्धा रानड्यांमुळे आम्हाला कळलं की बरं. लावणीचे किती प्रकार असतात. बरं बरं बरं. म्हणजे बैठकीची लावणीमध्ये डफाची लावणी, त्याच्यानंतर शाहिराची लावणी डफ घेऊन करतात ते, हां, 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 ती हां. ढोलकीची लावणी वेगळी, नृत्याची लावणी वेगळी. अच्छा. हे लावणीचे प्रकार अशोक रानड्यांमुळे कळलं आम्हाला. मग त्याच्यामध्ये मी ती जी लावणीचे प्रकार होता तो म्हणजे माईंनी वगैरे आम्हाला सगळं शिकवलं. फक्त मी वटवटमधलं 1-2 लाईन्स म्हणून दाखवते. हो, हो, ते भाईंनी शिकवलेलं आहे, लिहिलंय पण त्यांनीच. क्या बात है. मिला म्हातारा करतोय लाडी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी, ओ पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी. वा. हे भाईंनी वटवटमध्ये शिकवलेलं मला. आणि बैठकीच्या लावणीमध्ये तर तिथं सुद्धा शिकायला मिळालं. बरं. कारण अशोक रानडे म्हणाले की ही जी लावणी ही बाई सुंदराबाईंची आहे. अच्छा. आणि बैठकीची लावणी कधीपासून सुरू झाली तर शेवटचे जे पेशवे होते त्यांच्यापासनं. कारण तोपर्यंत त्या बायका डान्स करून असं उभं राहून वगैरे आपण बघितले अमर भूपाळीमध्ये संध्याबाईंचं, स्वतःच गायच्या, स्वतःच नाचायचं, सगळं करायचं. मग त्यांना होनाजींनी सांगितलं की तुम्ही गाता चांगल्या, तुम्ही दिसायला छान आहात सगळ्या कलावंतिणी, आणि तुम्ही गातात, गळा आहे, नाच आहे, तोच हावभाव नृत्यात करण्यापेक्षा तुम्ही बसून करा ना. हां हां हां. हावभाव करून मग ती बैठकीची लावणी तेव्हापासून सुरू झाली. अच्छा. त्या सगळ्या गणिकांचं, त्या गणिकांनाही कलावंतिणींचं बौद्धिक घेतलं होनाजींनी. बरं. आणि तेव्हापासून जी सुरू झाली ती बैठकीची लावणी सुरू झाली ती आजपर्यंत. वा. म्हणजे आता बसून करतात, म्हणजे आजही लावण्या गातात ग, नृत्य वगैरे करतात, ती नृत्याची लावणी असं आपण म्हणूया. ढोलकीची लावणी किंवा नृत्याची हो, लावणी. हो. पण बैठकीची लावणी जे आपण म्हणतो ती बसूनच करायची असते. अच्छा. त्याला हावभाव करूनच करायचं असतं. वा. तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यात, नाटकं केलीत, तसंच चित्रपटांमध्ये देखील तुम्ही काम केलं, पण नाटकांच्या मानाने कमी चित्रपट तुम्ही केलेत. जवळजवळ केले नाही म्हटलंच तरी चालेल. म्हणजे हिंदीतले 2-3, एक मराठीतले 2-3, एवढंच. माझ्या जमेची बाजू कमी आहे, मालिकांची जास्त आहे, पण सिनेमे पण कमी तुम्हाला आहेत. चित्रपटांच्या अनेकांच्या ऑफर्स आल्या होत्या त्यावेळी. हो, म्हणजे अगदी होत्या राज ना. कपूर पासून. अगं म्हणजे मला तर राज कपूर साहेबांची बॉबीसाठी मला मुलं होती, मी आरकेमध्ये अच्छा. गेले पण होते. बरं. पण थोडंसं कपड्या बिपड्यांच्या बाबतीमध्ये तसं माझं थोडंसं म्हटलं मी इतके कमी असं मी केलं नाही, कारण माझी एक इमेज आहे मराठी रंगभूमीवर. त्यामुळे म्हटलं मी हे कपडे वगैरे घालून मी नाही काम करू शकणार, असं लांडा स्कर्ट वगैरे म्हण, टॉपलेस थोडंसं असं, म्हटलं मी नाही करणार. अच्छा. मी नाकारून आले. त्याच्यानंतर युसुफ साहेब म्हणजे दिलीप कुमार, हां, हां, त्यांच्या हां. कलिंगासाठी त्यांनी मला बोलवलं. बरं. सगळं ठरलं, डोगरी भाषा मी बोलायची, काश्मीरी, अच्छा. काश्मीरला जाऊन शूटिंग करायचं, बरं. सगळं ठरलं. मी त्यांच्या हां, पाली हिलच्या बंगल्यावर जाऊन भेटून सगळे आले, आणि बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये. 93 सालची हो, गोष्ट. बॉम्बस्फोट झाल्यानंतर थोडंसं नाव त्यांचं पण आलं. एनिवे काय कारण असेल ते असेल, त्यांनी ते प्रोजेक्टच बंद केलं. अच्छा. त्याच्यानंतर तुला सांगते, मला बेनेगल साहेबांनी बोलवलं हां, मम्मोसाठी.
श्याम बेनेगल हां, मी गेले त्यांच्या ब्लेस एंटरटेन त्यांचं आहे ना ताडदेला ऑफिस होतो. ते मला म्हणाले बाप रे आप तो बहुत दुबली हो गई अभी, मुझे तो बोलने की ऐसी मोठी मोठी सी चाहिए. म्हटलं मी त्या महानंदासाठी बारीक झाले होते थोडं, मी महत् प्रयासाने थोडं वजन कमी केलं होतं महानंदाच्या वेळेला. तर त्यामुळे तेही रोल गेला. बोनी कपूरने एक सिनेमासाठी बोलवलं होतं, ते हैदराबादला जाऊन शूटिंग करायचं होतं. बरं बरं. तर त्याच्यामध्ये कसं होतं ना, टीचरचा रोल होता माझा आणि त्याच्यात जुही चावला माझ्या मुलीचं काम करणार होती. आणि सगळं ठरलं. मग ते सिनेमाचं साधी एक साधी बाई, शहरातली छोट्या गावातली बाई, तिने सगळं साडी छत्री बिगरी घेऊन शाळेत शिकवणारी, आणि सगळं ठरलं ग, सगळं ठरलं. आणि नंतर एक 4 दिवसांनी मला फोन काय येतो, नाही वो अभी वो फीमेल के बजाय वो रोल मेल बनाया गया है. अरे तिचे वडील दाखवलेत आता. बरं. अशा खंत हुलकावण्या माझ्या खूप आहेत. आता तोंडाशी आलेले खूप आहेत. त्याच्यानंतर मग नॅशनल अवॉर्ड वगैरे हे सगळ्या अशा हुलकावण्या आहेत माझ्या आयुष्यात. पण मी म्हणते जाऊ दे, हेही नसे थोडके जे आपण आज आहोत इथं खूप छान आहे ना. आजही आपण विस्मरणात गेलो नाही. आजही तुझ्या कार्यक्रमात मी आले, बोलते ना. खरंय, म्हणजे अनेक गोष्टी अशा हातात आल्या आणि हातात येता येता निसटून गेल्या असं तुम्ही निघून गेल्या म्हणू अशा. शकता. पण तरीही अशा आजही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला कृतार्थ वाटतं किंवा कृतज्ञता वाटते. मला सगळी आनंदाची गोष्ट म्हणजे काय की ऋषिदांच्या फिल्ममध्ये मी काम केलं होतं सबसे बडा सुखमध्ये. तर नंतर मला त्यांच्या आलापमध्ये काम करायचं मला योग होता. बरं. पण मी आलापमध्ये गायले पण होते ना. हो, जयदेवजींचं गाणं मी गायलेले होते. तर ते म्हणाले वो संजीव कुमार के साथ एक ही सीन है, आपको करना है. म्हटलं मेरी आवाज है तो मेरी क्या जरूरत है आपको. मी केला नाही तो रोल. अच्छा. ते म्हणाले पहिली लडकी हो आप की मैं आपको काम, माझ्याकडे मुली काम मागायला येतात, काम द्या म्हणतात, और आप पहिली लडकी हो की मैं काम नाही करूंगी म्हणता. म्हटलं नाही, माझा आवाज आहे ना तिथ, मलाच मायमिंग करायचं होतं त्या गाण्यावर, माझंच गाणं होतं, पण मी केला नाही तो. असं खूप अशा मी स्वतःहून पण काही सोडल्यात, काही माझ्याकडे आलेल्या गेल्या आहेत, असं पण झालेलं आहे. म्हणजे खूप म्हणजे बोनी कपूर काय म्हण, राज कपूर म्हण, दिलीप कुमार साहेब म्हण, ह्या सगळ्यांच्याकडे श्याम बेनेगल म्हण, सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या ऑफर्स होत्या मला, पण नाही मिळालं मला. पण तुम्ही आज जे काम केलंय तर तेही खरोखरच ज्याला आपण म्हणतो की अतिशय ज्याच्याकडे असं मान उंच करून बघावं लागतं आजही, आजच्या तरुण पिढीलाही, असं तुम्ही काम केलंय. आणि फैयाजताई, खरोखरच आम्हाला खूप आज कृतज्ञता वाटते की तुम्ही इथे आलात, एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि खूप आनंद झाला. आणि खरं सांगायचं झालं तर तुमचा पटच इतका मोठा आहे की तो कसा बसा मला वाटतं की त्यातले काही फक्त शिंतोडे आपण ह्या कार्यक्रमात, कारण काय होतं ना की कुठे नाही असं नाहीये. मी लावणी पण गायले, मी गझल पण गायले, मी नाट्यसंगीत पण गायले, मी विनोदी भूमिका केल्या, मी ऐतिहासिक भूमिका केल्या, मी पौराणिक भूमिका केल्या, मी आता विक्रम बरोबर पेईंग गेस्ट सारखं नाटक केलं होतं. तो लोक म्हणाले बॅरिस्टर मध्ये काम करणारा तो विक्रम एवढं गंभीर रोल आणि या गाणाऱ्या बाई यांना घेऊन तुम्ही विनोदी नाटक, पण आम्ही दाखवलं त्यांना की आम्ही विनोदी भूमिका पण करू शकतो. फैयाजताई, जाता जाता एक ज्याला आपण म्हणतो रॅपिड फायर राऊंड किंवा असे गंमत म्हणून काही प्रश्न विचारते. तुमचं आवडतं नाटक वीज म्हणाली धरतीला की अंधार माझा सोबती? भाषेचा जर प्रश्न म्हणशील, माझी जी मराठी शिरवाडकरांची भाषा, बोलणं आणि स्वगत कसं बोलावं हे दार्वेकरने सांगितलं मला, की संगीताला सुद्धा जसं ताल लय सूर असतं तसं स्वगताना सुद्धा असतं. कसे खंड पाडायचे, कुठं थांबायचं, कुठे श्वास घ्यायचा, हे सगळं मला वीजमुळे शिकायला मिळालं. वीज म्हणाली धरतीला मुळे. आणि म्हणून ते नाटक तसं माझा आवडतंच आहे. पण अभिनयाला जे आव्हान असतं, जे कधी केलं नाही, आणि आंधळी डोळस असून आंधळ्याची भूमिका करणं, त्यासाठी मेहनत घेणं, म्हणून मला अंधार माझा सुद्धा, हे दोन्ही मला आवडणार आहेत, पण दोन वेगळी वेगळी टोकं आहेत. एक भाषा म्हणून ती पेलवली मला, आणि एक तुला चॅलेंज असतो तुम्हाला हा रोल करण्यासाठी, म्हणून अंधार माझ्या सोबती. तुम्हाला जवळचं काय वाटतं? तुम्ही दोन्ही अनेक वर्ष करत आलाय, अभिनय आणि गायन, तुमच्या जवळचं काय आहे?
खरं तर काय असतं ना, की मी बेमालूम अशी त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेले, की मला काही कळत नाही. म्हणजे मी डान्सर पण तेवढी छान आहे, तुला मगाशी हो, बोलले हो, मी. हो, हो. तर त्यामुळे मला कुठं डान्स वगैरे बघायला की माझे पाय थिरकतात. अच्छा. मला गाणं जेव्हा ऐकते तेव्हा मला गायला आवडतं. हम्म. पण चांगले चांगले सिनेमे पाहते, आपले इंग्लिश फिल्म्स म्हण, सगळं जे काही, मी बेंगॉली फिल्मसुद्धा केली मी. अमरापूरकरांबरोबर मी बेंगॉली अच्छा. फिल्मसुद्धा बरं, केलेली बरं, आहे एक. बरं, बरं. तर त्यामुळे मला अभिनयसुद्धा जवळ वाटतं, पण जास्त करून गाणं. गाणं. अच्छा. गाण्यामुळेच आपल्याला जास्त ओळखले जातो आपण बरोबर आहे. गायिका म्हणून. एवढे तुम्ही एवढी नाटकं तुम्ही केलीत, तुमचे आवडते दिग्दर्शक कोण आहे? मी जास्तीत जास्त नाटकं केली म्हणजे आत्ताचे जर म्हणशील ना, म्हणजे मित्रसारखं नाटक जे विजय केंकरेंनी बसवलं, आत्ताच आहे तो, हो, या हो, काळातला आहे, हो. 20-22 वर्षातला असेल. त्यामुळे विजय केंकरेबरोबर मला काम करायला आवडलं. मी आम्मीसारखं जे नाटक केलं त्याच्यामध्ये एक नवीन मुलगा होता, तो आज हरीश तुळसुलकर म्हणून होता. खूप सुंदर माझा रोल त्यांनी बसवला होता. हुशार होता मुलगा. शेखर ताम्हाणेंचं ना? शेखर ताम्हाणेंचं नाटक होतं ते, आम्ही. नंतर ते त्याचं नाव आम्मीच, एकांकिकेचं नाव आम्मी होतं. बर 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 बर. आणि नाटकाचं नाव पण आम्मीच होतं मला असं वाटतं. पण ते शेखर ताम्हाणेंचं नाटक. बर बर बर. आणि मित्र नाटक तर डॉक्टरांमुळे केलं मी. ते सुद्धा आव्हानात्मकच होतं. हो. कुणीतरी करून ठेवलेलं असतं ना मृण्मयी, त्याला परत हात घालणं म्हणजे कठीण असतं. खरं आहे. लोकांनी तुम्हाला ॲक्सेप्ट करायला पाहिजेत. हो. कुणीतरी करून ठेवलेलं असतं. तसं मला खूप करायला मिळाले. केलेले रोल मला करावे लागले आणि मी स्वतः म्हणून ते इस्टॅब्लिश केले माझ्या परीनं. नक्कीच, चांगलं नक्कीच. करण्याचा प्रयत्न केला मी. नक्कीच फैयाजताई, आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना. कार्यक्रमाची आपली जी सांगत आहे किंवा शेवट आहे तो पुन्हा एकदा तुमच्या सुरांनी आणि कट्यार काळजात घुसली यातली काही आम्हाला तुम्ही काही म्हणून दाखवलं तर मी तेच फार म्हणणं, छान जे गेलं. घराघरात ज्या गाण्यामुळे मी पोचले, हो, हो, लागी हो. करेजमा कटार, हो. त्याच्यामुळेच. आ, 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 सावरिया आसे नैना हो गए चार, हाय राम लागी करे जुआ कटार, वाह. कटार लागी करे जुआ कटार, कटार लागी करे जुआ कटार. क्या बात है. खरोखरच आज म्हणजे कान तृप्त झाले मी म्हणेन, कारण पूर्ण म्हणजे ज्या ओरिजिनल नाटकात ज्यांनी हे गाणं गायलं तर ते आज आम्हाला इथे आज ऐकायला मिळत आहे. तर खूप खूप धन्यवाद फैयाजताई. आणि आमच्या मला इथं तुम्ही बोलवलं या कार्यक्रमात, मी बघते पण हा कार्यक्रम. हो हो हो. हा नाही, जे जे असतात ना इंटरव्ह्यूज वगैरे, ते मी कधी सह्याद्री चुकवत नाही. म्हणून मी सह्याद्रीचे कार्यक्रम सगळे बघत असते आणि मला आवडतात ते. त्यामुळे तू मला विचारलंस तर मी तुला हो म्हणून म्हटलं ना. थँक्यू थँक्यू. तुम्ही तुम्ही मला इथे आलात. बोलवल्याबद्दल या कार्यक्रमासाठी तुझे आणि सह्याद्रीचे आणि आपले निर्माता जे आहेत वैद साहेब, त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते. खूप खूप धन्यवाद. आणि फैयाजजी आज इथे आल्या आणि छान मनमोकळ्या त्यांनी गप्पा मारल्या. फक्त गप्पा नाही मारल्या तर त्यांच्या सुरांमधून देखील त्यांनी आपले कान तृप्त केलेले आहेत. दूरदर्शन सह्याद्री टीमच्या वतीने त्यांना आपण एक छोटीशी भेट देतोय. त्यांच्या नावातून कोरलेला गणपतीचं हे चित्र आहे दूरदर्शन सह्याद्रीच्या वतीने. आणि आपले कलाकार आहेत अभिषेक चिटणीस, तर ते स्वतः इथे येतील. अरे वा. आणि छान. आपण या भेटीचा स्वीकार करावा ही विनंती. अरे वा. अरे वा वा, छान, एकदमच आर्टिस्टिक आहे.